काश्मीर येथील पेहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या मुंबई नाका परिसरात आहोत। या ठिकाणी असलेल्या महात्मा फुले यांच्या स्मारक परिसरामध्ये या ठिकाणी ज्यांना मरण पावलेले आहेत, अतिरेकी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना श्रद्धांजली जी आहे या ठिकाणी वाहिली जात आहे। सर्व पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी घोषणाबाजी करत या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त करत या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। आपल्यासोबत खासदार भास्कर बगरे आहेत। सर, आपण जो पेहलगाममध्ये हल्ला झाला याच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च काढलेला आहे, काय सांगाल? नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण असेल शहर विभागाच्या वतीनं आज पेहलगाम या ठिकाणी म्हणजे परवाच्या दिवशी जो भ्याड हल्ला झाला की त्या ठिकाणी हजारो पर्यटक जमलेले होते आणि या पर्यटकांवरती पोलिसांच्या वेशामध्ये येऊन जो गोळीबार झाला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील परदेशातील 28 नागरिकांचा मृत्यू झाला। ही आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी ज्या शक्ती या घटनेच्या पाठीमागे आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा कॅन्डल मार्च या ठिकाणी आयोजित केलेला होता। यातून आपण सगळे एकत्र आहोत आणि या दुष्ट शक्तींचा बिमोड झाला पाहिजे हीच भावना सगळ्यांच्या मनामध्ये आहे। नक्कीच सर, आपण जर बघितलं तर या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरलेली आहे। मात्र आता सरकारनं देखील पाकिस्तान विरोधात काही पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। मोदींनी देखील आज बिहारमध्ये झालेल्या सभेतून भाषणातून सांगितलं आहे की त्यांच्या कल्पनेपलीकडील जी शिक्षा आहे ती त्यांना दिली जाईल। काय वाटतं आपल्याला? ही घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी आहे। धर्म विचारून गोळ्या मारणं, निरापराध लोकांचा बळी घेणं ही गोष्ट कोणत्याही भारतीयाला किंवा जगातील कोणी माणूस त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्यामुळे आज पक्ष वगैरे ह्या गोष्टीपेक्षा आज सगळे एकत्र येऊन या घटनेचा निषेध करत आहे आणि केंद्र सरकारने नक्कीच या संदर्भामध्ये पावलं उचलून जी शक्ती याला पाठिंबा देण्याचं काम करते त्यांना धडा शिकवला पाहिजे हीच लोकांची भावना आहे। नक्कीच अनेक कायदेशीर जे पावलं आहेत ते देखील सरकारने जे आहेत पाकिस्तान विरोधात उचललेले आहेत। आपण कसं पाहता याकडे? जसं की पाकिस्तानातील लोकांना व्हिसा देणं बंद केलं असेल, जो सिंधू नदी करार आहे तो देखील त्याला स्थगिती देण्यात आली आहे। पाकिस्तान हा देश आपला शेजारचा देश आहे, परंतु तो सातत्याने आपल्या देशाला त्रास देण्याचं काम करतो आहे। ह्या सगळ्या अनेक घटना आपल्या देशामध्ये झालेल्या आहे आणि जर पाकिस्तान ह्या घटनांमध्ये असेल तर शेवटी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। जर आपल्याला एखादा त्रास देतो ना आपण त्याला प्रेमाने कुरवाळून त्याला मदत करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहाय्य करणं ह्या गोष्टी केंद्र सरकारने ताबडतोब बंद करून त्यांचा हात आहे तर त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे। नक्कीच आपल्यासोबत खासदार भास्कर बगरे होते आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्या अतिरेकी हल्ल्याचा जो आहे निषेध करत कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।